वाढत्या उन्हापासून बचाव होण्यासाठी मोठ्या सिग्नलपाशी लावण्यात आलेल्या हरित आच्छादने आणि तात्पुरत्या पाणपोई यांच्याबद्दल आता नागरिकांकडून ठाणे महानगरपालिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। त्यानुसार आता आवश्यकतेनुसार या दोन्ही सुविधांची संख्या वाढवण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यावरण विभागाला दिले आहे। ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार आता गेल्या वर्षीपासून महानगरपालिकेतर्फे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्या। यंदा देखील अशा 25 पाणपोई सुरू करण्यात आल्या असून त्याला नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळतोय आणि त्यांची संख्या आता वाढवण्याची गरज आहे। त्यामुळे आता स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून ही संख्या वाढवण्यात यावी असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे। तसंच तिनाथ नाका, अल्मेडा चौक, खोपट, नितीन कंपनी या ठिकाणी वाहन चालकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी हरित आच्छादनांची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे। आता ठाणे महापालिका क्षेत्रात जिथे 60 सेकंदापेक्षा जास्त वेळचा सिग्नल आहे अशा ठिकाणी आता हरित आच्छादनांची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले। तर राज्य शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमांची प्रगती, उष्णतेच्या लाटेंबाबतच्या उपाययोजना, स्वच्छ सर्वेक्षण, ई ऑफिस कार्यप्रणालीची अंमलबजावणी या सर्व विषयांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका मुख्यालय येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत घेतला। कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, उमेश बिरारी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।